Dear student friends, I am Professor G.S. Mahalle. Welcome you all in this video lecture. Dear students, in previous lecture we have discussed RTD. Can you recall RTD? Just a minute. RTD is what and how we measure the temperature using RTD. Can you recall, dear student friends? I have asked you a theory question in previous lecture, long form of RTD and resistance, and you can say effect of resistance on parameters. Dear students, let me revise it quickly with you. RTD काय राहते RTD? RTD is nothing but a resistance. काय RTD? एक काय आहे resistance. RTD is what? It's a resistance. रेजिस्टन्स कशासाठी आहे हा? एक रेजिस्टन्स आपण कशामध्ये यूज करू? लाईक अ वेस्टर्न ब्रिज. ठीक आहे, अशा 4 सर्किटमध्ये 4 रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये त्याला आपण यूज करू आणि आपल्या कामाचं जे असते एक रेजिस्टन्स एक सर्किट त्याला आपण काय करू? एक्सपोज करू. कशासोबत? एन्व्हायरमेंट सोबत. ज्या एन्व्हायरमेंटचं काय मेजर करायचं आपल्याला टेम्परेचर, त्या एन्व्हायरमेंट सोबत त्याला काय करू? आपण एक्सपोज करू. आणि बाकीचे 3 कुठे ठेवू? बाकी रेफरन्सला ठेवू. आणि काय होऊ? आपण त्या एकाच जे टेम्परेचर चेंज होईल आणि टेम्परेचर चेंज झाल्यामुळे एका रेजिस्टन्समध्ये जो काही चेंज होईल तो आपण नोट करू. तो रेजिस्टन्स काय करू? आपण नोट करू विथ द हेल्प ऑफ सर्टन डिव्हाइस. त्याला आपण एक अटॅचमेंट लावू. त्याच्यामध्ये आपण 2 वायर बाहेर काढू. बघितलं लेक्चर? आठवतं तुम्हाला कालचं? आठवते तुम्हाला लेक्चर? येस ऑर नो? त्याच्यामध्ये काय असेल बघा. देअर विल बी अ शीथ. शीथ मीन्स अ क्लोज पॅकिंग इन विच देअर विल बी अ नॉन कंडक्टिंग सिरॅमिक प्लेट. आणि नॉन कंडक्टिंग सिरॅमिक प्लेटच्यावर आपण जसं कॉईलच्या फॉर्ममध्ये काय करू? त्याला गुंडाळू. कशाला? रेजिस्टन्स. ठीक आहे, प्लॅटिनमच्या वायर्स वगैरे असतील, ह्या क्रोमियम वगैरे असेल याच्यामध्ये करोजन रेजिस्टन्ससाठी आपण तसं करू. आणि याची रेजिस्टिव्हिटी आर म्हणजे काय? रेजिस्टन्स म्हणजे काय असेल? आर इज इक्वल्स टू रो एल अपॉन ए. आणि डिअर स्टुडंट्स, याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. रेजिस्टन्स कशामुळे चेंज होतो? पहिली प्रॉपर्टी रेजिस्टन्स चेंज व्हायची जर लेंथ किंवा एरिया चेंज झाला तर. आणि लेंथ आणि एरिया कशामुळे चेंज होऊ शकते? टेम्परेचरमुळे चेंज होऊ शकते. बरोबर आहे. टेम्परेचरमुळे काय होईल? मेटलचं एक्सपान्शन होईल. बरोबर. त्यामुळे मेटलचा लेंथ चेंज होऊ शकते किंवा एरिया चेंज होऊ शकते. त्यामुळे रेजिस्टन्स चेंज होऊ शकतो. बरोबर आहे. इज इट क्लिअर? आणखी आपण काय म्हणू शकतो? करंट. टेम्परेचरमुळे काय होईल? टेम्परेचर चेंज झाल्यामुळे करंट. आपण हे याच्यामध्ये शिकलो, पिरानी गेजमध्ये शिकलेलं आहे प्रेशरच्या बाबतीत. पिरानी गेज आठवा तुम्ही थोडंसं. पिरानी गेज. ठीक आहे. आजच्या तुम्ही याच्यामध्ये आजच्या MCQ आजच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मी पिरानी गेजवर एक MCQ विचारतो. ठीक आहे, एक MCQ आपण डिस्कस करू पिरानी गेजवर. 2 MCQ घेऊ आपण पिरानी गेज. ओके, ठीक आहे. थोडंसं हालता येत आहे कारण अरेंजमेंट थोडीशी केली आहे मी बऱ्याचशा प्रमाणात. ठीक आहे, चला तर आता काही अडचण नाही आहे कोणाला? RTD समजला आहे तुम्हाला? एक रेजिस्टन्स असेल, तो फक्त सरळ सरळ काय असेल? एक रेजिस्टन्स असेल आणि तो रेजिस्टन्स काय करेल? थर्मली सेन्सिटिव्ह असेल. तो टेम्परेचर चेंज झाला रेजिस्टन्स चेंज होईल आणि रेजिस्टन्स चेंज झाला तर आपल्याला वेगळे वेगळे रिडिंग्स भेटतील. काही अडचण नाही आहे कोणाला? चला तर आपण समोर जाऊ. हां, समोर जायच्या आधी डिअर स्टुडंट्स तुम्ही काय करता? लेक्चर माझं असं ऑब्झर्वेशन, लेक्चर तुम्ही पूर्ण बघत नाही. ॲव्हरेज व्ह्यू 5 मिनिट वगैरे राहते. त्यामुळे 5 मिनिट व्हायचे अजून. तर मी तुम्हाला सांगून देतो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे. म्हणजे जे स्टुडंट्सला लेक्चर कंटिन्यू करायचं नाही आहे त्या स्टुडंटला आपण काय करू? लेक्चर कंटिन्यू करण्यासाठी थोडंसं उत्स्फूर्त करू. कारण काही याच्यामध्ये हे नाही आहे. महत्त्वाचा टॉपिक घेणार आहे आपण आज. चला बघू. आपण आज थर्मिस्टर बघणार आहे. ठीक आहे, आपण बघणार आज थर्मिस्टर. थोडंसं व्यवस्थित हे घेतो मी. हां, ठीक आहे. थर्मिस्टर बघणार आहे आपण. ठीक आहे, थर्मिस्टर नंतर आपण बघणार आहे काय बघणार आहे? थर्मिस्टर नंतर सांगतो मी तुला. कंपॅरिझन बिटवीन थर्मिस्टर अँड RTD. थर्मिस्टर आणि RTD मीटर रजिस्टरचं आपण कंपॅरिझन बघणार आहे. मग आपण रेडिएशन पायरोमीटर बघणार आहे. रेडिएशन पायरोमीटर म्हणजे आता जे हॉस्पिटलमध्ये किंवा बँकेसमोर हे करतो ना आपण, टेम्परेचर आपलं मेजर करतात ते विदाऊट
हॅव्हिंग फिजिकल कॉन्टॅक्ट आठवत तुम्हाला, बघितलं असेल तुम्ही, आता थोडंसं कमी झालेलं आहे ते प्रमाण, पण तरीही राहते. बँकेसमोर किंवा हॉस्पिटल समोर तुम्ही गेले त्याच्याकडे एक डिव्हाइस राहते, हे अशा प्रकारचा डिव्हाइस असतो, तो आठवत बघा, हा अशा प्रकारचा डिव्हाइस असतो आणि त्याला इथे ट्रिगर वगैरे असेल तो चेक करतो आपल्याला. त्याला इन्फ्रारेड पॅरामीटर म्हणतो आपण, इन्फ्रारेड. पण आपण कोणतं बघणार आहे? रेडिएशन पॅरामीटर. इन्फ्रारेड पॅरामीटर हे रेडिएशन पॅरामीटरचा एक टॉपिकच आहे, परंतु रेडिएशन पॅरामीटर म्हणजे सगळ्या प्रकारचे रेडिएशन पॅरामीटर आले. इन्फ्रारेड म्हणजे लो टेम्परेचरसाठी आपण जे यूज करतो ते. आठवते तुम्हाला? बघितलं आहे तुम्ही हे? ठीक आहे, चला समोर चला, हे बघणार आहे. ठीक आहे, 5 मिनिट होऊन गेले आहे ना, बरं. हे बघणार आहे आपण आज. ठीक आहे, जे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघणार आहे. आणि ऑप्टिकल पॅरामीटर आपल्याला बघायचं तर आहे डिअर स्टुडंट्स, पण आपण आज ते बघू शकणार नाही, कारण आपलं लेक्चर एवढं आपल्याला परमिट करणार नाही. ठीक आहे, त्यामुळे आपली लिमिट आहे आजची रेडिएशन पॅरामीटरची. लिमिट म्हणजे आपण ती घालून घेतलेली आहे, कारण आपल्याला आज एवढंच बघायचं आहे. रेडिएशन पॅरामीटर बघायचं आहे आणि थर्मिस्टर बघायचं आहे. चला तर आपण थर्मिस्टरला सुरुवात करू डिअर स्टुडंट फ्रेंड्स. तुम्हाला काही डिफिकल्टी असायला नको कशामध्येच, हे तुम्ही समजून घ्या. थोडंसं एकदम सिंपल आणि सरळ हा आपला असा टॉपिक आहे. थर्मिस्टर इज नथिंग बट, लेट मी रब इट. थर्मिस्टर हा जो आहे हा मी म्हणेल की सेम आहे कशासारखा? रेडिएशन याच्यासारखा, रेजिस्टन्स सारखा, म्हणजे RTD सारखा. परंतु याच्यामध्ये काय, याच्यामध्ये जो हा रेजिस्टन्स असतो जो आपण लावतो थर्मिस्टरमध्ये, थर्मिस्टर म्हणजे काय? थर्मल रेजिस्टर. हा जो रेजिस्टन्सला आपण ज्यामध्ये लावतो हा निगेटिव्ह कोएफिशियंटवाला असतो. निगेटिव्ह कोएफिशियंट म्हणजे काय? जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स कमी होईल आणि टेम्परेचर कमी झालं तर रेजिस्टन्स वाढेल, असं याचं काम आहे. बघा तुम्हाला मी वाचून दाखवतो म्हणजे पहिले समजून सांगतो. बघा इथं लक्ष द्या तुम्ही, काय आहे इथं बघा, हा बेडमध्ये आहे, हा मेटल आहे, हा स्क्यूअर टाईप आहे, हा डिस्क टाईप आहे. ठीक आहे, हा सिल्वर कॅप आहे. ठीक आहे, हा डंबेल्स टाईप आहे. ठीक आहे, हा येस फिलामेंट टाईप. बघा थर्मिस्टर म्हणजे काय आहे? थर्मल रेजिस्टर. थर्मिस्टर म्हणजे काय? थर्मल रेजिस्टर. आणि काय? इज अ थर्मली सेन्सिटिव्ह व्हेरिएबल रेजिस्टर मेड अप ऑफ सिरॅमिक लाईक सेमीकंडक्टिंग मटेरियल. हा सेमीकंडक्टिंग मटेरियलचा बनलेला असतो. दे आर इसेन्शियली सेमीकंडक्टर्स विच बिहेव्स ॲज रेजिस्टर विथ अ हाय निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. म्हणजे काय आहे? टेम्परेचर कोएफिशियंट किती आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे, हाय निगेटिव्ह म्हणजे स्मॉल राइज इन टेम्परेचर कॅन गिव्ह अस दी डिक्रीज इन रेजिस्टन्स आणि हाय डिक्रीज इन रेजिस्टन्स. कारण काय आपण काय करतो याच्यामध्ये? वी आर मेजरिंग टेम्परेचर फ्रॉम रेजिस्टन्स. येस बरोबर आहे. टेम्परेचर मेजर करायचं आपला हा ऑब्जेक्टिव्ह. आपण कशाच्या टर्म्समध्ये मेजर करू? आपण चेंज ऑफ रेजिस्टन्स. समजतंय तुम्हाला? बघा, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द रेजिस्टन्स गोज डाऊन. टेम्परेचर जर वाढलं तर रेजिस्टन्स कसा होईल? रेजिस्टन्स कमी होईल. हे समजून घ्या तुम्ही. टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल. म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. त्याला काय म्हटलं आहे आपण? रेजिस्टरमध्ये काय? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. हे समजतंय का तुम्हाला? अँड ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस, बरं पेन बदलावं लागेल आपल्याला. ठीक आहे, ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस द रेजिस्टन्स गोज अप. टेम्परेचर जर कमी झालं तर काय म्हणू आपण त्याला? रेजिस्टन्स हा वाढेल. टेम्परेचर जर कमी झालं तर रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. दिस इज जस्ट अपोजिट टू द इफेक्ट ऑफ टेम्परेचर चेंज ऑफ मेटल. म्हणजे काय असेल? म्हणजे मेटलमध्ये काय होते? मेटलमध्ये टेम्परेचर वाढलं की मेटल एक्सपांड होते आणि टेम्परेचर कमी झालं तर मेटल काय होते? कॉम्प्रेस होते. आपण असं म्हणू, म्हणजे एक्सपान्शन कॉम्प्रेशन आपण याचं मेटलचं म्हणू शकतो. त्याच सेन्समध्ये काय म्हणू आपण? हा एक्झॅक्टली अपोजिट आहे. जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल आणि टेम्परेचर जर कमी झालं तर रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. हे समजलं आहे का तुम्हाला? ठीक आहे. अ हाय सेन्सिटिव्हिटी टू टेम्परेचर चेंजेस मेक्स द थर्मिस्टर एक्स्ट्रीमली युजफुल फॉर प्रिसिजन टेम्परेचर मेजरमेंट. हे महत्वाचं. बघा याची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे.
सेन्सिटिव्ह जास्त असल्यामुळे आपण त्याला प्रिसिजन टेम्परेचर मेजरमेंटसाठी वापरू शकतो. कंट्रोल अँड कॉम्पेन्सेशन इन द टेम्परेचर रेंज ऑफ -100 to 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत हा टेम्परेचर कंट्रोल म्हणजे टेम्परेचर मेजर करू शकतो. डिअर स्टुडंट्स, थर्मिस्टर्स आर कंपोजिटेड ऑफ सिंटर्ड मिक्सचर. सिंटर्ड मिक्सचर म्हणजे समजून सांगू मी तुम्हाला. सिंटर्ड, व्हॉट इज सिंटर्ड? सिंटर्ड म्हणजे काय असते? सिंटर्ड इज अग्लोमिरेशन. अग्लोमिरेशन वगैरे वगैरे हे थोडंसं कठीण वर्ड आहे. लेट मी एक्सप्लेन यू प्रॉपरली. अग्लोमिरेशन ऑफ 2 or 3 डिफरंट सॉलिड्स टू फॉर्म अ वन होमोजिनियस सोल्युशन. होमोजिनियस सोल्युशन नाही म्हणतात आपल्याला, होमोजिनियस सॉलिड म्हणजे काय असते बघा. मी तुम्हाला सिंटरचं एक्झाम्पल सांगतो एक्झॅक्टली. ठीक आहे, याचं कोकचं सिंटरचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कोळशाचं. ठीक आहे, मला ब्रश बघा. फर्नेसमध्ये काय करतो आपण? ब्लास्ट फर्नेसमध्ये कोळसा आपण जाळतो, बरोबर आहे, आणि आयर्न ओर आपण टाकतो. आणि त्याच्यामुळे काय होते? कोळसा आणि आयर्न ओर टाकल्यामुळे त्याचं दोघांचं काय होईल? मेल्टिंग होईल. कोणाचं मेल्टिंग होईल? आयर्नचं. पण आयर्न स्वतः एकटा जळत नाही ना, त्याला कोळशाची गरज आहेच. म्हणून आपण काय करू डिअर स्टुडंट फ्रेंड्स, आपण एक असं अपरॅटस करू. एक म्हणजे अपरॅटस नाही म्हणता येईल आपल्याला, एक नवीन सॉलिड तयार करू. नवीन सॉलिडमध्ये काय असेल? आयर्न ओरही असेल आणि कोकही असेल, आणि त्यांचं सिंटर्ड फॉर्ममध्ये तयार करू. सिंटर्ड फॉर्म म्हणजे काय? काही प्रमाणात कोक असेल आणि काही प्रमाणात बघा, काही प्रमाणात असा कोक असेल, तो प्रपोर्शन ठरलेला असेल, आणि काही प्रमाणात असेल आयर्न ओर. यांना थोडंसं हाय टेम्परेचरवर, सर्टन एका टेम्परेचरवर असं लिक्विफाय करू, आणि मग त्यांना एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ देऊ, अग्लोमरेट होऊ देऊ, आणि त्याच्यामध्ये एअर सारखं हॉट एअर किंवा हे पास करून त्याला ड्राय करू, आणि एक असं अग्लोमरेट बनवू, म्हणजे असं सॉलिड बनवू. त्याच्यामध्ये असं एक्झॅक्ट ती पावडरही नाही आहे. इट इज अ फॉर्म ऑफ दी सॉलिड. इट इज नॉट लाईक अ पावडर. इट इज नॉट लाईक अ सॉलिड. इट इज अ, यू कॅन से, अग्लोमिरेशन ऑफ 2 or 3 डिफरंट सॉलिड्स. आणि त्याच्यामध्ये काय होईल मग? आयर्न ओर असेल त्याच्यामध्ये आपण चुना टाकू शकतो. आयर्न ओरमध्ये तुम्हाला माहित असेल तर आपण चुना टाकतो त्याच्यामध्ये, कॅल्शियम कार्बोनेट. डिअर स्टुडंट्स, आता तुम्हाला मी थोडंसं मेटलर्जीमध्ये घेऊन चाललेलं आहे. बरं ठीक आहे, पण मला तुम्हाला सिंटर हा शब्द समजून सांगायचा होता. आणि फर्नेसचं जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ते आपल्या कामाचंच आहे, कारण आपण याचं जे आहे थर्मिस्टर हा, किंवा आपण ऑप्टिकल पायरोमीटर जे बघणार, ऑप्टिकल पायरोमीटर, हे आपण फर्नेसमध्ये यूज करतो. ठीक आहे, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला फर्नेसही समजून सांगितलं कसं असते. सिंटर्ड हा वर्ड आला म्हणून सिंटर्डही समजून सांगितलं कसं. हे काय आहे? थर्मिस्टर आर कंपोजिटेड ऑफ सिंटर्ड. म्हणजे कंपोजिटेड म्हणजे काय? त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मेटल नाही म्हणता आपल्याला, सॉलिड्स, वेगळे वेगळे सॉलिड्स तयार करून एक मिक्सचर तयार केलं. पण ते मिक्सचर कसं आहे? ते एकदम पावडर फॉर्म मध्ये नाही आहे, एक्झॅक्ट सॉलिड, म्हणजे इट इज अ सिंटर्ड फॉर्म. अग्लोमिरेशन आहे डिफरंट 2 or 3 मॉलिक्युलचं. ठीक आहे, ऑफ मेटॅलिक ऑक्साइड सच ॲज मॅग्नीज, निकेल, कोबाल्ट, कॉपर, आयर्न आणि युरेनियम. आता युरेनियम म्हटल्यानंतर तुम्ही घाबरता सर्व. युरेनियम वी आर नोइंग दॅट इट इज अ रेडिओ ॲक्टिव्ह. ओके, बट इट इज नॉट रेडिओ ॲक्टिव्ह युरेनियम, or we can say, okay, we are using in very small proportion. Okay, now see here. The electrical characteristics of thermistors are controlled by varying the type of oxide used and physical size and configuration of thermistor. म्हणजे काय? Electrical characteristics of thermistors are controlled by varying the type of oxide used and physical size and configuration of the thermistor. कोणतं ऑक्साईड आहे, कशापासून बनलेलं आहे, त्याची साईज काय, या सगळ्या गोष्टीवरून त्याचे इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक डिपेंड आहे. त्याच्यावरच त्याचं डिपेंड आहे अप्लिकेशन्स. ठीक आहे, त्यामुळे थर्मिस्टरचे खूप वेगवेगळे टाइप्स आहे डिपेंडिंग अपॉन इट्स कंपोजिशन, तो कसा बनलेला आहे. समजताय का तुम्हाला? थर्मिस्टर मे बी शेप्ड इन द फॉर्म ऑफ बेड्स, डिस्क, वॉशर एक्सेट्रा. असं शब्द का बरं बनवतो आपण त्याला? कारण तो त्याच्या अप्लिकेशन मध्ये तसा फिट झाला पाहिजे म्हणून आपण त्याला तशा फॉर्म मध्ये बनवतो. इट मे बी युज्ड बेअर म्हणजे आपण डायरेक्टली तसे त्याला यूज करू शकतो, बट युजली ग्लास कोटेड और पोझिशन अंडर अ थीन मेटल कॅप, त्याचा आपण त्याला तसं यूज करू. कारण बेड जर यूज केला तर बेड मध्ये काय प्रॉब्लेम आहे?
बर्नआउट किंवा डायरेक्ट एक्सपोज झाल्यानंतर करोजन, रस्टिंग, दॅट मे बी अ प्रॉब्लेम्स. सो आपण त्याला ग्लास कोटिंग मध्येच त्याला सहसा आपण यूज करतो. चेंज इन रेजिस्टन्स इज मेजर्ड बाय युजिंग सर्किटरी. एक सर्किट आपण यूज करू सिमिलर टू दॅट ऑफ दी मेटल कंडक्टर. म्हणजे मेटल कंडक्टर मध्ये आपण जे यूज करतो तसंच सिंपल सर्किट असेल, तो त्याचं चेंज इन रेजिस्टन्स मेजर करेल, तो चेंज इन रेजिस्टन्सला कन्वर्ट करेल इन द फॉर्म ऑफ टेम्परेचर, आणि ते टेम्परेचर आपल्याला काय रिडिंग होईल आणि ते टेम्परेचर आपण काय करू, रेकॉर्ड करू. समजताय का तुम्हाला? की अडचण चालली आहे कोणाला डिअर स्टुडंट फ्रेंड्स? एकदम अतिशय सिंपल आणि अतिशय सरळ टॉपिक आहे थर्मिस्टरचा. त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण बघू आणि कंपॅरिझन बघू. ॲडव्हान्टेजेस काय आहे? फेअरली लेस कॉस्ट, अवेलेबिलिटी इन व्हेरी स्मॉल कॉम्पॅक्ट साईज. कॉम्पॅक्ट साईजमध्ये एकदम छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहे. फास्ट थर्मल रिस्पॉन्स खूप फास्ट आहे याचा. ठीक आहे. हाय सेन्सिटिव्हिटी, इझी अडॅप्टेबिलिटी टू इलेक्ट्रिकल रीडआउट डिव्हाइसेस. म्हणजे इलेक्ट्रिकल रीडआउट डिव्हाइसेससाठी अडॅप्टेबिलिटी त्याची चांगली आहे. म्हणजे आपण त्याला कॉन्फिगरेशन कमी जास्त करू शकतो, व्यवस्थितपणे तो काम करेल. समजतंय का तुम्हाला डिअर स्टुडंट फ्रेंड्स? आपण बघू आता कंपॅरिझन कशामध्ये? बिटवीन मेटल रेजिस्टर्स अँड थर्मिस्टर्स. बघा हा क्वेश्चन विंटर 16, समर 14, विंटर 13, विंटर 12, विंटर 11, समर 11, विंटर 10. म्हणजे तुम्ही समजून घ्या हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. दिस इज इम्पॉर्टंट. याच्यामध्ये रेजिस्टन्स चेंज कसा होतो? रेजिस्टन्स चेंज कसा आहे याच्यामध्ये? पॉझिटिव्ह आहे. कशामध्ये? मेटल रेजिस्टरमध्ये. आणि थर्मिस्टरमध्ये कसं आहे? निगेटिव्ह. म्हणजे काय? इन्क्रीज इन रेजिस्टन्स, इन्क्रीज इन द टेम्परेचर. त्याच्यामध्ये काय? रिड्यूस रेजिस्टन्स विथ टेम्परेचर राईज. टेम्परेचर रेजिस्टन्स रिलेशनशिप कसं असतं याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगितलं एक्झॅक्ट लिनियर नाही राहत ही, बट अप्रॉक्सिमेटली लिनियर आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे? आपल्याला आठवत असेल R इज इक्वल्स टू R0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी प्लस बीटा टी स्क्वेअर. काल आपण बघितलं आहे, कालच बरोबर आहे, लास्ट लेक्चरमध्ये बीटा टी स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यामुळे एक्झॅक्ट लिनियर नाही म्हणू शकणार आपण, कारण इथं कॉन्स्टंट आहे, इथं टी आहे, इथं स्क्वेअर आहे, पण आपण अप्रॉक्सिमेटली लिनियर त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. जर आपण या हायर पॉवरच्या टर्म निग्लेक्ट केल्या तर ते लिनियर होऊन जाईल. ठीक आहे. मग एकदम व्यवस्थित आपला आन्सर करेक्ट होऊन जाईल. पण इथे कसं, इथे एक्सपोनेन्शियल सारखं आहे बघा. R0 e टू द पॉवर बीटा 1 मायनस T0. दिस रिलेशन इज नॉट लिनियर रिलेशन. मग आपण काय म्हणतो, टेम्परेचर आणि रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, पण कसं लिनियरली नाहीये ना. म्हणजे इन्व्हर्सली म्हणजे एक्झॅक्ट इन्व्हर्सली नाही म्हणू शकत आपण. राईज इन टेम्परेचर कॉजेस द रिडक्शन इन रेजिस्टन्स, आणि लो काय रिडक्शन इन टेम्परेचर कॉजेस द राईज इन रेजिस्टन्स. त्यामुळे एक्झॅक्ट वी कॅन नॉट से की लिनियर रिलेशन आहे का त्यांच्यामध्ये. प्रॅक्टिकल ऑपरेटिंग रेंज किती आहे त्याची? -160 टू 600 डिग्री सेल्सिअस. कशाची? रेजिस्टर्सची, मेटल रेजिस्टर्सची. आणि याची थर्मल रेजिस्टर्सची किती आहे? -100 डिग्री सेल्सिअस टू 300 डिग्री सेल्सिअस. हे मोर स्टेबल आहे मेटल रेजिस्टर, कारण याच्यामध्ये यासारखं निगेटिव्ह काम नाही आहे याचं, म्हणजे निगेटिव्ह रेजिस्टन्स नाही आहे. हा लेस स्टेबल आहे. लेस स्टेबल कारण याच्यामध्ये हा तुम्हाला माहिती आहे सिंटर्ड फॉर्ममध्ये आहे, अग्लोमिरेशन आहे, 2-3 कंपोजिट मटेरियलपासून बनलेला आहे. काही अडचण आहे का तुम्हाला थर्मिस्टरमध्ये? थर्मिस्टर तुम्हाला एकदम व्यवस्थित मी समजावून सांगितलेलं आहे, तुम्हाला एकदम अतिशय व्यवस्थित समजलं असेल. वी हॅव डिस्कस्ड ईच अँड एव्हरी पॉईंट ऑफ द थर्मिस्टर. आय हॅव नॉट लेफ्ट एनी पॉईंट बिहाइंड. ओके. त्यामुळे तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही. आता आपण बघणार आहे रेडिएशन पायरोमीटर. बघू आपण. चला. ऑल बॉडीज, जस्ट अ मिनिट. ओके. ऑल बॉडीज अबव ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर रेडिएट्स हीट. हे तुम्हाला माहित असेल. बिईंग मेकॅनिकल इंजिनियर किंवा तुम्ही हीट ट्रान्सफर शिकत आहे, हीट ट्रान्सफरमध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे रेडिएशन नावाचं. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय आहे. म्हणजे कुठलीही बॉडी असू द्या, ते काय करते? एक एनर्जी इमिट करते. रेडिएशन, ती एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये असते? रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. आणि ती कसं इमिट करते? तर ते स्पेरॉडिकल कॉर्डिनेट्समध्ये आपण त्याला घेतो. म्हणजे ते ऑल डायरेक्शनमध्ये. ऑल डायरेक्शन म्हणजे फक्त XYZ नाही, अपवर्ड डाऊनवर्ड, म्हणजे स्पेरिकली, म्हणजे कसं ऑल डायरेक्शनमध्ये. ओके. रेडिएशन पायरोमीटर, हा हे वाचतो आहे मी बघा. म्हणजे मी तुम्हाला पहिले समजून सांगतो बरं. ठीक आहे. आपण बघून घेऊ पहिले. हे बघा,
एक ऑब्जेक्ट असेल, हॉट ऑब्जेक्ट, ज्या ऑब्जेक्टचं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे, आपण काय करू, त्याच्या टेम्परेचरला तो रेडिएशन इमिट करेल, ते रेडिएशन त्याला ॲब्सॉर्ब करू कुठं, मिररवर. ठीक आहे, त्याला फोकस करू कशावर, थर्मोकपलवर. आणि हा थर्मोकपल काय करेल, आपल्याला कॅल्क्युलेट करून दिले डिस्टन्स किती आहे, याचं टेम्परेचर, त्यानुसार याचं टेम्परेचर किती राहील. आणि हे आपण मिली व्होल्ट मीटर लावलेलं आहे. मिली व्होल्ट मीटरला आपल्याला माहिती आहे कन्वर्जन, याचं नंतर आपण डिग्री सेल्सिअसमध्ये किंवा केल्विनमध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं कन्वर्जन करू शकतो. एवढं सिम्पल आणि सरळ डिव्हाइस. आणि रेडिएशन पायरोमीटर म्हणजेच आपलं इन्फ्रारेड पायरोमीटर, म्हणजे जे आपण डेली लाईफमध्ये आता मॅक्सिमम ठिकाणी यूज केला जात आहे. बरोबर आहे. बघा आता आपण थोडंसं वाचून समजून घेऊ. कसं आहे, सिम्पल आहे एकदम. ऑल बॉडीज अबव ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर रेडिएट्स हीट, रेडिएट करते इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, म्हणजे एनर्जी रेडिएट करते इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. द रेडिएशन पायरोमीटर आर इंटेंडेड टू मेजर द टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन फ्रॉम अ हिटेड बॉडी. द प्रिन्सिपल, म्हणजे काय करतो आपण, रेडिएशन पायरोमीटर आर इंटेंडेड टू मेजर द टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन फ्रॉम द हिटेड. तुम्ही आता इमॅजिन करा की तुम्ही बँकेमध्ये गेलेले आहे, तुम्हाला म्हणजे टेम्परेचर नाही आहे, होप सो सर्वांना सर्व सेफ असायला पाहिजे, आरोग्याची काळजी घ्या. त्यांनी तो जो पायरोमीटर आहे, इन्फ्रारेड पायरोमीटर, तो काय करेल, तुमच्या याच्यावर डोक्याला लावून असं चेक करेल. त्याच्यामध्ये काय आहे, तो तुम्हाला डिस्टन्स करूनही चेक करू शकतो. देर इज अ लिमिट ऑफ डिस्टन्स फॉर दॅट केस. असं तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही हॉस्पिटल याच्यामध्ये गेलेले आहे, बँकेमध्ये, समजा हॉस्पिटल जाऊ द्या, बँकेमध्ये गेलेले आहे, तेव्हा बघा बँकेमध्ये फीस भरायला गेले आहे तुम्ही, असं आपण समजू कॉलेजची. बघा आता, द रेडिएशन पायरोमीटर आर इंटेंडेड टू measure the total energy of radiation from a heated body. The principle that the radiant energy emitted from the body increases with temperature. बरोबर आहे. टेम्परेचर जर आपलं वाढलं तर आपलं रेडिएशन जे आपण इमिट करू ते वाढेल. इज यूज फॉर मेजरिंग टेम्परेचर पर्टिक्युलरली इन द हायर रेंजेस, म्हणजे रेडिएशन पॅरामीटर आहे हायर रेंजेससाठी यूज करतो आपण. ठीक आहे, लोअर रेंजेससाठी इन्फ्रारेड पॅरामीटर आपण यूज करतो. फिगर 5.B.7 म्हणजे ही फिगर shows a schematic diagram of typical radiation pyrometer. This pyrometer is designed to collect the radiations from the radiating object, म्हणजे such as furnace, मी तुम्हाला फर्नेसचं मुद्दाम एक्झाम्पल दिलं होतं, ब्लास्ट फर्नेस, and a mirror is used to focus these radiations on a detector. हे बघा, हा मिरर आहे, हा काय करेल, फोकस करेल त्या रेडिएशन्सला, जे आपण कुठून कलेक्ट केलेलं आहे, हॉट सर्किटपासून, आणि कुठं इमिट, कुठं करेल त्याला फोकस, इथे करेल. इथे काय आहे, थर्मोकपल. थर्मोकपल आपण बघितलेलं आहे कसं काम करतं. से हॉट जंक्शन ऑफ थर्मोकपल. द EMF डेव्हलप बाय द थर्मोकपल सर्किट इज मेजर्ड बाय अ सुटेबल व्होल्टमीटर. ठीक आहे, आपण सुटेबल व्होल्टमीटर त्याला यूज करू, और पोटेन्शियोमीटर, विच आफ्टर सुटेबल कॅलिब्रेशन बिकम्स अ मेजर ऑफ टेम्परेचर ऑफ द रेडिएटिंग ऑब्जेक्ट. सरळ सरळ आपण रेडिएटिंग ऑब्जेक्टवरून निघणाऱ्या रेडिएशन्सला ऍब्सॉर्ब करू, एका मिररवर ऍब्सॉर्ब होईल, मिरर काय करेल, थर्मोकपलवर त्याला रिफ्लेक्ट करेल, आणि थर्मोकपल काय करेल, त्याचं रिडिंग देईल, आणि ते रिडिंग आपण सांगू शकतो टेम्परेचर किती आहे. एकदम सिंपल आणि सरळ असं रेडिएशन पायरोमीटरचं वर्किंग. समजलंय तुम्हाला. रेडिएशन पायरोमीटर आर यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये यूज करू आपण, हाय टेम्परेचर असेल तिथं, म्हणजे ह्याचे ऍडव्हान्टेजेस आपण सांगतोय. व्हेर इट इज नॉट पॉसिबल टू कॉन्टॅक्ट द मटेरियल हुज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड, त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही अशा ठिकाणी. व्हेअर फर्नेस ॲटमॉस्फिअर इज detrimental to thermocouples and causes erratic measurement and short line. बरोबर आहे ना. म्हणजे थर्मोकपल आपण त्याच्यामध्ये टाकू शकत नाही, किंवा थर्मोकपल काम करू शकत नाही, अशा ठिकाणी आपण काय करू, ऑप्टिकल पायरोमीटर, सॉरी रेडिएशन पायरोमीटरचे रेडिएशन आपण मेजर करू, ते रेडिएशन आपण काय करू, थर्मोकपलवर आपण इन्सिडेंट करून त्याचं टेम्परेचर मेजर करू. याचे ॲडव्हान्टेजेस काय, कॅन बी यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट विच मे बी आयदर स्टेशनरी ऑर मुव्हिंग. बरोबर आहे, आपली बॉडी अशी मूव्ह होत असली, स्टेशनरी असली तरी आपण टेम्परेचर यूज करू शकतो. अँड सो अडॅप्टेबल टू कंटिन्युअस इंडस्ट्रियल प्रोसेस. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. बघा, काही डिसएडव्हान्टेजेस असतील, सर्वच बघू आपण. ॲडव्हान्टेजेस बघू, डिसएडव्हान्टेजेस बघू. हाय स्पीड ऑफ रिस्पॉन्स, accuracy since 2% of scale, primarily used to measure temperatures in the range of 700 to 2000 degree Celsius. ठीक आहे, आणि लेस टेम्परेचर साठी आपण इन्फ्रारेड यूज करतो. लेस टेम्परेचर साठी काय करतो आपण, इन्फ्रारेड. ठीक आहे. वेर रेजिस्टन्स थर्मोमीटर्स अँड थर्मोकपल्स कॅन नॉट डू. जिथे रेजिस्टन्स थर्मोमीटर किंवा थर्मोकपल यूज करू शकत नाही, तिथेही आपण रेडिएशन पायरोमीटरला यूज करू शकतो. डायरेक्ट कॉन्टॅक्ट इज नॉट नेसेसरी.
विथ द ऑब्जेक्ट हुज टेम्परेचर इज टू बी मेजर. डायरेक्ट कॉन्टॅक्टची गरजच नाही आहे. सुटेबल फॉर मेजरिंग टेम्परेचर where the atmospheric or other environmental conditions prevent satisfactorily operation of other temperature sensing devices. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, अदर टेम्परेचर डिव्हाइसेसला काय करेल, ॲटमॉस्फिअरिक कंडिशनमुळे त्यांना प्रॉपर रिडिंग नाही घेता येणार, पण अशा ठिकाणीही पायरोमीटर जे आहे त्याला ॲटमॉस्फिअरिक कंडिशन त्याला डिस्टर्ब करणार नाही. समजतंय का तुम्हाला. रिलेटिव्हली इंडिपेंडेंट ऑफ द डिस्टन्स बिटवीन द मेजरिंग एलिमेंट अँड द हिटेड बॉडी. हे इंडिपेंडंट नाही आहे, म्हणजे डिपेंडंट नाही आहे डिस्टन्सवर. डिस्टन्स कितीही असू शकतो. ठीक आहे, सर्टन लिमिटेशन आहे त्याला, दॅट वी विल कन्सिडर. ठीक आहे. डिसएडव्हान्टेज काय याच्यामध्ये, इन द सिच्युएशन बघा, डिसएडव्हान्टेज बघा, इन द सिच्युएशन वेअर द टेम्परेचर मे बी हाय ड्यू टू ऑपरेटिंग कंडिशन. हे समोरचं मला दिसत नाही आहे. कुलिंग इज रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट हा इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे. टेम्परेचर खूप जास्त असेल तर आपण इन्स्ट्रुमेंटला काय करू, कूल करायसाठी आपल्याला कुलिंग सिस्टीम प्रॉपरली लागेल. ठीक आहे. द प्रेझेन्स ऑफ डस्ट अँड डर्ट ऑन द मिरर ऑर लेन्स कॉजेस द इन्स्ट्रुमेंट टू रीड टू लो. बरोबर आहे ना. इन्स्ट्रुमेंटवर मी तुम्हाला समजून दाखवलं होतं, इन्स्ट्रुमेंट हे असं असेल, लेन्स असेल त्याची, आणि हे तो काहीतरी असं रिडिंग घेईल. तर या जर लेन्सवर जर आपण धूळ बसली आहे, डस्ट बसला आहे, तर तो आपल्याला रिडिंग व्यवस्थित देणार नाही, तर आपल्याला साफ करता राहावं लागेल. पायरोमीटर इज कॅलिब्रेटेड अंडर दी ब्लॅक बॉडी रेडिएशनमध्ये त्याचं कॅलिब्रेशन होईल. ठीक, कॅलिब्रेशन त्याचं चांगलं असेल. इमिसिव्हिटी ऑफ मटेरियल अफेक्ट्स द मेजरमेंट. बरोबर. इमिसिव्हिटी जी असेल मेटलची, इमिसिव्हिटी काय असते, इमिसिव्ह पॉवर काय असते, इप्सिलॉन बी. आणि इमिसिव्हिटी म्हणजे काय असते, इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी, म्हणजे कोणतेही बॉडी XYZ टू दी इमिसिव्ह पॉवर ऑफ दी ब्लॅक बॉडी, त्याला म्हणतो आपण इमिसिव्हिटी. आणि हे ब्लॅक बॉडीची काय म्हणू आपण, ब्लॅक बॉडीची इमिसिव्हिटी किती असेल, मग ब्लॅक बॉडीची इमिसिव्हिटी असेल 1. आता मी तुम्हाला हीट ट्रान्सफर समजून सांगतो आहे, पण हीट ट्रान्सफरमध्ये नाही जाऊ आपण, पण हे इमिसिव्हिटीवर डिपेंड करेल. जशी इमिसिव्हिटी असेल बॉडीची, तसं जशी बॉडीची इमिसिव्हिटी असेल त्याच्यावर त्याचं ऑपरेशन राहील. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण नाही आहे कोणाला. तर आपण वी हॅव कवर्ड मच मोर पोर्शन टुडे अँड आय हॅव ट्राईड टू मेंटेन युअर concentration throughout the lecture. For that I have added some things. Okay, so I hope you have understood the lecture very well. Okay, we will meet on Monday, and I think only one topic is remaining, that is the optical pyrometer, that we will cover on Monday. On Monday we will cover the revision. We will take a revision of whole temperature measurement techniques. Okay, because we have completed temperature measurement, एकच राहिला आहे फक्त, आणि ऑप्टिकल पायरोमीटर आपण त्याच्यामध्ये घेऊ. आणि ऑन ट्यूजडे आपण ट्यूजडेला काय करू, ऑन ट्यूजडे वी विल टेक अ टेस्ट. ट्यूजडेला आपण टेस्ट कशावर, याच्यावर लिक्विड लेवल मेजरमेंट आणि टेम्परेचर मेजरमेंटवर एक टेस्ट. ठीक आहे. आणि आणि आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला MCQ टाकतो पिरानी गेजवर. ठीक आहे. पिरानी गेजवर का बरं, कारण ते रिकॉल करायसाठी. ठीक आहे. ओके डिअर स्टुडंट्स, स्टोरेज स्पेस रनिंग आउटचा मेसेज आलेला आहे, म्हणजे आपले व्हिडिओ खूप लांब झाला आहे. चला आता थँक्यू व्हेरी मच. वी विल एंड व्हिडिओ. थँक्यू.